नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही भाग्यवंत ठराल. आज स्वामी तुम्हाला प्रेमाने म्हणत आहेत की बाळा, जग हे प्रेमाने जिंकता येते, शत्रुत्वाने कधीही नाही. आणि जर तुम्हाला जीवनात काही करायचे असेल, काही मिळवायचे असेल, यश संपादन करायचे असेल तर स्वतःवर काही बंधन घाला. जो व्यक्ती प्रतिकूलतेत अनुकूलता निर्माण करतो तोच खरा यशस्वी माणूस होतो. प्रयत्न करताना जो चुकतो तोच माणूस आणि जो झालेल्या चुका सुधारतो तो देवमाणूस असतो. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते आणि कर्तव्यच माणसाची ओळख करून देते. कधीही एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा आणि मगच विचार करून निर्णय घेऊन दोषी ठरवा. कारण परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची ही संधी असते. ती प्रत्येकच देव देत नाही. तुमची ही स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि जाता जाता सबस्क्राईब करून जा. स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. स्वामी म्हणतात, बाळा, आपला भूतकाळ हा आपल्याला आठवणीचा आनंद देतो तर भविष्यकाळ आपल्याला स्वप्नाचा आनंद देतो. पण आयुष्याचा आनंद हा फक्त वर्तमान काळातच देत असतो. म्हणून कधीही मागच्या पुढच्या आयुष्याचा विचार करून आजचा दिवस वाया घालवू नका. कारण कोणाला माहिती आहे उद्याचा दिवस आपल्या नशिबात आहे किंवा नाही. त्यामुळे आजच्या दिवसाचा पुरेपूर आनंद घेऊन आयुष्य जगा. जेव्हा मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्यच असते. कारण त्यांना जर आपण ज्ञान देत बसलो तर आपण त्यांच्यापेक्षा मूर्ख ठरू. मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते. जगात सारी सोंगे करता येतात पण पैशाचं सोंग कधीच कोणाला करता येत नाही आणि आलंही नाही. जीवनात काही प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका. कारण संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे. चिंता ही कुठल्याच दुःखावरचं उपाय होऊ शकत नाही. तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेपर्यंतच टिकतं. म्हणून कधीही आज तुमच्याकडे असलेल्या संपत्तीचा, पैशाचा गर्व करू नका. कारण मोजता येणाऱ्या गोष्टी या नक्कीच संपत असतात आणि त्यावेळेस तुमच्यासोबत कोणीही उभे राहणार नाही. तुमचेही स्वामीवरती प्रेम असेल तर स्वामी आई मला सदैव साथ दे, माझे रक्षण कर अशी कमेंट करा. जगू शकला तर चंदनासारखे जगा, स्वतः जिजा आणि इतरांना गंध द्या. आयुष्य हे जगूनच समजते, केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही. जीवनाची प्रत्येक पायरी तुम्ही चढला तरच तुम्हाला जीवनातील उतार आणि चढे समजून येतील. आणि आयुष्य मनुष्य जीवनाचेही कर्तव्य आहे की त्या पायऱ्या तुम्ही चढायलाच पाहिजेत. कारण वरती शिखर गाठायचे असेल तर तुम्हाला अडथळे हे पारच करावे लागतील. जर का कोणी तुमचे मन दुखवले असेल, खूप त्रास दिला असेल तर काळजी करू नका. कारण काही काळाने का होईना काळाची प्रत्येक जखम भरून येते. काळ दुःखावर मायेची फुंकर नक्कीच घालत असतो. केवळ तुमच्या जीवनामध्ये ज्याही घटना घडतात त्याबद्दल तुम्ही इतका विचार करत बसू नका. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगल्या वाईट गोष्टी या घडणारच असतात आणि चांगल्या मागून वाईट आणि वाईट मागून चांगले हे घडणारच आहे. पण यात योगायोग असे काहीही नाही. म्हणजेच जीवनातील प्रत्येक घटनेला काही ना काही अर्थ हा असतोच. लबाडी ही तुटक्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. जीवन हे झाडासारखे जगा, खूप उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका. आणि चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका. देव तुम्हाला त्या कामामध्ये नक्कीच यश देईल. तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी करण्यासाठी आपले स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद ही तुमच्यावरती सदैव असतोच. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई, तुझ्यावरती माझे खूप प्रेम आहे. तू माझी आई आहे, मी तुझे बाळ आहे, माझे रक्षण कर अशी प्रार्थना करता. स्वामी म्हणतात, तुमच्याकडे जर खूप पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, पण ते वाईट मार्गाने जर कमावले असेल तर तुम्ही जीवन कधीही सुखी जगू शकणार नाहीत. भीतीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय मनाचे गरीब जीवन जगणे कधीही चांगलेच असते.
ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःख होऊ नये, कारण त्या एक आपल्या जीवनाचा वाईट भाग असतात आणि त्या कोणीही आपल्या जीवनामधून पुसून टाकू शकत नाही. त्याची भोग आपल्याला हे भोगूनच संपवावे लागतात. दुर्जन वाईट मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहूनही बरे. आपल्या दोषावरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तसदी आपण घ्यावी लागते. कधीही बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून सूचना देतात ते सामान्य असतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्यांना वाचवतात ते असामान्य व्यक्ती असतात. संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हा हार घातला जातो. तुम्हाला ते हवे होते पण मिळाले नाही म्हणून तुम्ही कधीही निराश होऊ नका. नाही मिळालेल्या गोष्टीचा विचार करू नका. कदाचित त्याने तुमचे चांगले होणार नसेल. आपला वेळ हा खूपच मर्यादित आहे. तो दुसऱ्याचे आयुष्य जगण्यात वाया घालवू नका. तुम्हाला आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करू नका. ज्याला खरोखरच लक्ष गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. प्रत्येक गोष्टीमधून लहान मोठ्या गोष्टी शिकून जीवनामध्ये परिपूर्ण झाले पाहिजे. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही. शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर काय घेतलेच तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा. अपराध्याला पुन्हा पुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे, कारण तो जेव्हा आपल्यावरती खंजर खुपसतो तेव्हा ती अशी घालतो की ती कधीही निघणार नाही आणि त्यामधून आपले जीवन हे उद्ध्वस्त होऊन जाते. म्हणून अशा लोकांपासून नेहमी तुम्ही दूर राहा. ज्यांच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो. फक्त मोठ्या ध्येयासाठी मोठ्या संघर्षाची आवश्यकता असते. तेव्हा तुमच्या मागचे समर्थक कमी झाले तरी चालतील, पण विरोधकाची गर्दी कमी होता कामा नये. कारण यशस्वी व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्या प्रगतीत विरोधकांना सिंहाचा वाटा असतो. म्हणून मार्ग हे सांभाळून चाला, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी ही वाहत असते. कर्म जेव्हा वसुलीवर येते तेव्हा त्यावेळी कुणाचाही वशिला चालत नाही. त्यामुळे आपल्या कर्माशी आणि कार्याशी प्रामाणिक राहून आयुष्याची वाटचाल करा. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात, पण मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीही चोरून घेऊ शकत नाही. खरं आणि खोटं यात केवळ 4च बोटाचं अंतर आहे. आपण कानाने ऐकतो ते खोटं आणि डोळ्याने ते पाहतो ते खरं असतं. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका. कधीही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा, त्यावेळेस लोकच तुमचं अनुकरण करायला लागतील. काळ्या कुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट ही नक्कीच असते, त्यामुळे प्रयत्न कधीही सोडू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.